पश्चिम मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। अकोला पश्चिम मध्ये सुद्धा काँग्रेसचं पारडं जड असल्याचं दिसतंय। आपण पाहूया थेट ग्राफिक्सच्या माध्यमातून। अगदी अकोला पश्चिम मध्ये नेमकं काय होणार आहे ते आपण पाहतोय। संभाव्य विजयी उमेदवार जे असतील ते असतील संभाव्य आमदार साजिद खान काँग्रेसकडून, तर विजय अग्रवाल भाजपकडून निवडणूक लढवत होते, परंतु विजय अग्रवालांचा पराभव इथं होऊ शकतो असं हे आकडे सांगतायत। आणि साजिद खान काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर ते संभाव्य आमदार म्हणून अकोला पश्चिमचं नेतृत्व करू शकतात। अकोला पश्चिमच्या नागरिकांनी काँग्रेसच्या साजिद खान यांना पसंती दिल्याचं इथं पाहायला मिळत आहे, तर विजय अग्रवाल यांचा मात्र इथं पराभव होतोय। याच अकोला पश्चिम मध्ये खरतर मोठं आव्हान होतं वंचित बहुजन आघाडीचं, परंतु वंचितचं आव्हान असताना देखील या आव्हानावर मात करत साजिद खान काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले। आणि आता अकोला पश्चिम हा जो मतदारसंघ आहे तिथं साजिद खान हे संभाव्य आमदार असू शकतात। लोकसभेला देखील अकोला पश्चिम हा मतदारसंघ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा होता, कारण इथं लीड जे आहे ते काँग्रेसला मोठ्या प्रमाणात होतं आणि म्हणूनच साजिद खान यांच्यासाठी हा विजयाचा मार्ग सुकर आहे असं देखील म्हटलं जात आहे। मोहिनी, अगदीच स्नेहिल, साजिद खान मन्नन हे आता त्या ठिकाणी संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे। एकूणच काँग्रेसला त्या ठिकाणी फायदा होताना दिसतोय। दरम्यान काँग्रेसच्या आणि साजिद खान यांच्या जिंकण्याची कारणं नेमकी काय आहेत ती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुगात खाडे यांच्याकडून। सुगात, काय सांगाल, नेमकी काय कारण असू शकतात साजिद खान यांच्या जिंकण्याची? विधानसभा निवडणुकीमध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली। अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये 57.15% मतदान झाले। हे मतदान गत विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तुलनेमध्ये जवळपास 6% अधिक आहे। या वाढलेल्या मतदानाचा कुणाला फायदा होतो आणि कुणाला फटका बसतो याबाबत सध्या तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत। असे असले तरी निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून साजिद खान पठाण, भाजपकडून विजय अग्रवाल आणि भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांच्यासह डॉक्टर अशोक कोळंबे आणि उद्धव सेनेचे बंडखोर उमेदवार राजेश मिश्रा यांच्यामध्ये सामना रंगला। या मतदारसंघामध्ये बिगर अल्पसंख्याक मतदारांच्या मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले। त्यामुळे या मतविभाजनाचा फटका कुणाला बसतो याबाबत सध्या तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहे। असे असले तरी निवडणुकीमध्ये साजिद खान पठाण काँग्रेसचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्यामध्ये चुरशीची लढत झाल्याचे दिसून आले।